नवापूर पोलिसांची मोठी कारवाई. 35,20,000 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू व कंटेनर जप्त. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुमारे 5,20,000 रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू तसेच 30 लाख रुपयांचा कंटेनर असा एकूण 35,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी नवापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून राजस्थान क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी केली. तपासादरम्यान विविध साहित्याच्या पार्सलमध्ये लपवून मेजबान जाफरानी जर्दा गुटखा आणि मोठ्या प्रमाणात सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक होत असल्याचे उघड झाले. या प्रकरणी कंटेनर चालक कायमदीन खान सुलतान खान याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, दिनेश वसुले, समाधान केंद्रे, दिनकर चव्हाण, अतुल पान पाटील, संजय गावित करत आहेत.